नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर आता जशी थंडी सुरू झाली आहे ना, तर आपल्या तुळशींना खूप प्रॉब्लेम होतो आहे बघा. तुळशींची पानं आता खूप अशी छोटी छोटी दिसायला लागली आहेत किंवा अगदीच पानं सगळी पडायलाच लागली आहेत, सुकायला लागली आहे तुळस. तर त्यासाठी एक मस्त उपाय आहे की काय करायचं. आता माझं हे 5 लिटरचं पाण्याचं कॅन आहे, तर ह्याच्यामध्ये मी 2 चमचे मीठ घातलं आहे. तुम्ही कुठलंही मीठ घाला. आणि त्यामध्ये हे 3 जे पॅकेट आहेत ना छोटे छोटे, म्हणजे तुम्ही 2 चमचेच पकडा. 2 चमचे कॉफी असते ना, कॉफी यामध्ये घालायची आणि हे पाणी छान मिक्स करून हे तुम्ही तुळशींना घालायचं. यामुळे काय होतं ना, जे आतमध्ये मातीला एक प्रकारची म्हणतात की गरमी मिळते आणि त्याच्यामुळे तुळस थंडीमध्ये बचावते. नाही तर आता ह्या सीझनमध्ये ना संपूर्ण तुळस आपली सुकून जाते आणि कधी कधी आपल्याला तुळस काढून अक्षरशः दुसरी तुळस लावावी लागते. तर तसं होऊ नये. आपल्याकडची जी तुळस आहे ती वर्षानुवर्ष आपल्यासोबत राहावी. तर म्हणून असे छोटे छोटे उपाय केले ना तर खूप फरक पडतो. तर हे पाणी घालायचं कसं पण की तुळशीची जी माती असते ना ती साईडने थोडी थोडी अशी खणून घ्यायची पहिले आणि त्यानंतर ते साईडने पूर्ण पाणी त्याच्यामध्ये घालायचं. तसंच आणखीन एक छान उपाय तो म्हणजे की हळदीचे पण 2-3 चमचे पाण्यात मिक्स करायचे आणि ते तुम्ही तुळशींना घाला. त्याने सुद्धा तुळशींमध्ये जे काही बॅक्टेरिया असतात, कधी कधी किटाणू जमा होतात तुळशींवरती, कधी कधी रोग पण लागतात, तर त्याच्यापासून सुद्धा त्याचं संरक्षण होतं. आणि आता थंडीमध्ये ना तुळशींना कमीत कमी पाणी घाला. म्हणजे फक्त कुंडीमध्ये पाणी भरेल ना इतकंच पाणी घाला. खूप जास्त पाणी घालू नका. ज्यांच्याकडे दिवसातून 3 ते 4 तास छान ऊन मिळतं ना, तर त्यांनी पाणी नक्की घालावं, कारण तिथे माती पूर्ण सुकून जाते. पण इथे माझी जशी ही खिडकी आहे की इथे ऊन अजिबातच येत नाही, तर म्हणून पाणी मी बेतानेच घालते. म्हणजे माती मला जेव्हा कोरडी दिसते तर तुम्हाला अगदी उदाहरण सांगते, तर 2 दिवसांनी 3 दिवसांनी जरी तुम्ही आता पाणी घातलं ना तरीही चालतं. तुळस ही आपल्या घरामध्ये असलीच पाहिजे. आपल्या घरामध्ये जी पण नकारात्मकता असते ना ती निघून जाते आणि सकारात्मकता आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते. कारण तुळशीला तसंही अध्यात्मामध्ये किंवा देवपूजेमध्ये खूप अग्रगण्य स्थान दिलेलं आहे. तर म्हणून तुळस आपल्या घरामध्ये असलीच पाहिजे. आणि जेव्हा तुळस बघा आपल्या घरामध्ये कधी काही नेगेटिव्ह वातावरण येतं किंवा काही आजार पण येणार असतं, तर तुम्ही बघा की तुमची तुळस सुकायला सुरुवात होते. म्हणजे ती आपल्याला आधीच जे येणारं संकट आहे ना ते आधीच दर्शवत असते. तर म्हणून आपण आपल्या तुळशीची नेहमी काळजी घेतली पाहिजे. आणि झाडांमधून आपल्या घरामध्ये जी झाडं असतात ना त्यांनी घरामध्ये एक ऑक्सिजन लेवल म्हणजे जो प्राणवायू आपण म्हणतो ना तो नेहमी छान प्रवाहित होत असतो. तर म्हणून झाडांना छान व्यवस्थित ठेवा. अशा प्रकारे स्प्रे करा, कारण आता सध्या ना खूप धूळ येते, त्यामुळे पानांवरती बरीचशी धूळ जमा होते. मग त्यावेळी फक्त कुंडीमध्ये पाणी घालून उपयोग नाही. अशा प्रकारे झाडांना छान अंघोळसुद्धा घातली पाहिजे. काय 1-2 गोष्टी ना मी खूप छान म्हणजे मला भेटल्या आहेत, तर म्हटलं चला त्या पण तुमच्यासोबत शेअर करू. हा मी मॅग्नेटिक बोर्ड घेतला आहे. म्हणजे ह्याच्यावरती आपण जे पण बघा फ्रीज मॅग्नेट्स असतात तर ते आपण फ्रीजवर चिटकवतो आणि त्याने काय होतं की मी असंही ऐकलं आहे की त्या मॅग्नेट्समुळे आपली फ्रीजची जी पॉवर असते, इलेक्ट्रिसिटी पॉवर, त्याच्यावर पण परिणाम होतो. प्लस ते जे मागे मॅग्नेट्स असतात ना तर ते आपण सतत इकडे तिकडे हलवत राहतो ना. माझ्या म्हणजे फ्रीजवरती ना खूप स्क्रॅच आलेले होते. तर म्हणून मग म्हटलं की नाही आता अजिबात फ्रीजवर लावायचं नाही. आणि आम्हाला आवड आहे की जिथेही आपण ज्या ज्या ठिकाणांवर वगैरे जातो किंवा नवीन काहीतरी छान छान मॅग्नेट्स मिळतात तर ते आणायचे आणि असे छान लावायचे. तर म्हणून निष्ठाच्या इथे ना मी असा हा छान मॅग्नेटिक बोर्ड घेतला आहे. ह्याच्यामध्ये साईज, मोठी साईज पण मिळते आणि ही एक साईज पण आहे आणि खूप मस्त आला आहे, खूप मजबूत आहे. तर म्हणूनच मी तुमच्यासोबत शेअर करते. तुम्हाला हवा असेल तर ह्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आता मार्गशीर्ष महिना चालू झाला आहे आणि आपल्या देवी आईची पूजा सुरू होणार आहे, म्हणजे महालक्ष्मी आईची पूजा सुरू होणार आहे. तर म्हणून मला जे देवघर आहे ना ते संपूर्ण व्यवस्थित छान व्यवस्थित पॉलिश करायचं होतं.
दिवाळीच्या वेळेलाच करणार होती, पण तेव्हा हे काका अवेलेबल नव्हते पॉलिश करणारे. त्याच्यामुळे ते काम राहिलं होतं. तर म्हटलं चला आत्ता तरी ते काम झालं पाहिजे. बघा आपल्या घरामध्ये ज्या पण आपण लाकडाच्या वस्तू, म्हणजे मी तुम्हाला सांगेन की ज्या सागाच्या किंवा असे जे मजबूत लाकूड असतात ना, टिकाऊ लाकूड, त्याच्या जर तुम्ही वस्तू बनवत असाल तर वर्षातून एकदा तरी अशा प्रकारे त्या वस्तूंना पॉलिश करणं खूप गरजेचं आहे. तर पॉलिश हे फक्त दिसण्यासाठी नाही, म्हणजे फक्त ते शाईन करतं याच्यासाठी नाही, तर ती वस्तू छान टिकते. म्हणजे लाकडाचं जे म्हणतात ना आयुष्य असतं ते त्याच्याने आणखीन जास्त वाढतं. कारण आपण मध्ये मध्ये ओल्या फडक्याने वगैरे पुसत असतो सारखं, तर त्यामुळे त्याचा कलर बघा बदलत असतो लाकडाचा, अगदी फेंट दिसायला लागतं. तर म्हणून अशा प्रकारे यांच्याकडे जे पॉलिश असतं ना ते वेगळं पॉलिश असतं. आपण घरीसुद्धा करू शकतो. आता खूप सारे जे पॉलिशचे प्रकार वेगवेगळे अवेलेबल आहेत मार्केटमध्ये. पण हे जे काका करतात ना, ते काका सांगत होते, मी जवळपास 35 ते 40 वर्ष झालं मी हे पॉलिशचं काम करतो आहे. तर त्याच्यामुळे जे अनुभवी लोक असतात त्यांच्याकडून जर करून घेतलं तर आपली वस्तू आणखीन छान टिकते. आणि जेव्हा मंदिर म्हणजे देवघर बनवलं होतं ना, तेव्हासुद्धा ह्यांनीच पॉलिश केलं होतं, म्हणून पुन्हा त्यांनाच बोलवलं आणि संपूर्ण देवघर जे आहे ते त्यांनी छान माझं व्यवस्थित असं मस्त पॉलिश केलं. आणि तुम्हाला सांगू, अगदी फक्त म्हणजे पॉलिशचा एक हात जरी मारला ना तरी पण देवघर इतकं सुंदर चमकत होतं. तर बघ बाकीच्या पण वस्तू आहेत माझ्याकडे लाकडाच्या, तर त्या पण मग मी त्याच्यासोबत पॉलिश करून घेतल्या. हा लाकडाचा टिपॉय आहे, आणखीन बरेच 1-2 स्टूल आहेत वगैरे लाकडाचे, तर ते मी पॉलिश करून घेतले. पूर्वी बघा काय करायचे, डायरेक्ट ऑइल पेंट मारून टाकायचे. म्हणजे जे पण लाकडाच्या काही वस्तू असतील ना तर त्याला डायरेक्ट ऑइल पेंट मारायचे. पण आता तसा ट्रेंड नाही आहे आणि ते छानही दिसत नाही. तर मला पूर्ण वुडनचंच घरामध्ये काम आवडतं आणि ते टिकवण्यासाठी आपल्याला अशा प्रकारची थोडीशी मेहनत तर घ्यावीच लागणार आहे. तर बघा हे जे आतलं देवघर आहे ना, ते ह्या वेळेला मी ह्याला मशीन पॉलिशिंग केलं आहे. म्हणजे आता जे काका करत होते ते हाताने पॉलिशिंग आहे, पण हे मशीनचं पॉलिशिंग वेगळं असतं. हे आपल्याला घरी करता येत नाही, आपल्याला तिथे जाऊन नेऊन द्यावं लागतं. तर माझे जे कार्पेंटर आहेत त्यांच्याकडे मी हे दिलं होतं आणि त्यांनी मशीन पॉलिश करून दिलं आहे. त्यामुळे ते आणखीनच सुंदर असं चमकतं आहे. तर स्वामींचं पण इथलं जे हे बनवलेलं आहे ना प्रभावळ, तर हे सिंहासनसुद्धा मशीन पॉलिशनेच बनवलेलं आहे. त्यामुळे त्याला जास्त साफ करण्याची पण गरज पडत नाही. आणि आज स्वामी महाराज बघा किती 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 सुंदर दिसत आहेत. तर मार्गशीर्ष महिना जसा सुरू झाला तर तसंच मिस्टरांची इच्छा होती की आपण गुरुचरित्राचं पारायणाला सुरुवात करूया. कारण मग पुढे पुढे आपण ही गोष्ट ढकलत गेलो ना, मग आणखीन बरेच अडथळे येतात. तर त्यामुळे त्यांची इच्छा होती म्हणून ते पारायण करतात. आणि जेव्हा त्यांचं पारायण सुरू झालं त्याच दिवसापासून मी स्वामीचरित्र सारामृताचे पण रोजचे जे 3-3 अध्याय आहेत त्यांचं पण वाचन माझं नियमित सुरू असतं. आणि त्यामुळे दोन्ही ग्रंथांचं वाचन एकत्र होतं. आणि घरातलं वातावरण जे आहे ते मी तुम्हाला सांगू, इतकं सकारात्मक आणि वेगळीच ऊर्जा घरामध्ये येते. जे आपल्या घरामध्ये ग्रंथ असतात ना ते फक्त ठेवण्यासाठी नसतात, तर त्याचं नियमितपणे वाचन झालं पाहिजे. निदान वर्षातून एकदा तरी तुम्ही गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण घरात नक्की करा. तर आज मी तुम्हाला ना आणखीन एक छान गोष्ट दाखवणार आहे, जी मला पर्सनली खूपच आवडली आणि खूप उपयोगीसुद्धा आहे. तुम्हालासुद्धा नक्की आवडेल, तुम्हालासुद्धा खूप उपयोगी पडेल. कारण माझ्याकडे जे गोकर्णाचं झाड आहे, म्हणजे झाड म्हणण्यापेक्षा वेलच म्हणावी त्याला, आणि ते इतकं पसरतं ना की संपूर्ण ग्रिल कॅप्चर करून टाकतं. तर त्याची गोकर्णाची जी फुलं आहेत त्यांचे फायदे जर तुम्हाला माहिती नसतील तर तुम्ही नक्कीच बघा. यूट्यूबवर सुद्धा खूप फायदे दिले आहेत. त्याला अपराजितासुद्धा म्हणतात. आणि त्याची जी फुलं येतात ना त्या फुलांचा खूप उपयोग आहे प्रचंड. ती विष्णुप्रिय आहेत, तसंच महादेवांनासुद्धा ती प्रिय आहेत. तर म्हणून ते झाड मला खूप छान सांभाळायचं होतं. तर ते झाड ना मी आता सध्या थोडंसं कटिंग करून टाकलं, कारण जेवढं ते वरती वाढत जातं झाड तर तेवढी फुलं कमी यायला लागतात आणि त्याला फळ्या यायला लागतात. म्हणजे त्याच्या ज्या बिया असतात ना त्या बिया बनायला सुरुवात होते.
तर म्हणून अशी काहीतरी गोष्ट हवी होती की जी आपल्याला हँडी पण राहील आणि आपल्याला झाड व्यवस्थित मेंटेन करता येईल. तर मी त्याच्यासाठी म्हणजे ग्रिलचं ऑप्शन वगैरे पण चेक केले की आपल्याला अशी काही ग्रिल घेता येईल का किंवा काय वगैरे. तर ते काही मला तेवढं व्यवस्थित वाटलं नाही. तर ही गोष्ट जेव्हा बघितली ना, ही मला खूप आवडली. आणि याचं मटेरियल कसं आहे ते मी तुम्हाला सांगते. हे जे रिंग्स मी बनवते ना, ते ह्या प्लास्टिकच्या आहेत आणि याच्यामध्ये ज्या मधल्या सळ्या दिलेल्या आहेत तर त्या मेटलच्या आहेत. तर अशा प्रकारे याच्यामध्ये 3 रिंग येतात आपल्याला आणि मध्ये लावण्यासाठी सळ्या येतात. तर आता तुम्हाला कळलंच असेल की हे कशा प्रकारे आपल्याला लावायचं आहे. जसं पिंजरा कसा बनतो तशा टाईपमध्ये हे बनतं, पण खूप मस्त आहे. तुम्हाला सांगू, आपल्याला म्हणजे तुमची कुंडी ह्याच्यासाठी जवळपास 9 ते 10 इंचाची तरी आपली कुंडी असली पाहिजे. फक्त गोकर्णासाठीच नाही, मी तुम्हाला म्हणेन तुमच्याकडे ज्या पण वेलींची झाडं आहेत, म्हणजे मनी प्लांट म्हणा किंवा जे खायचं पानाचं झाड असतं तर त्याचीसुद्धा खूप मोठ्या वेली येतात. तर त्या पण वेलींसाठी हे अगदी परफेक्ट आहे. ह्याच्यामध्ये काही त्यांनी चार्ट वगैरे दिलेला नाही आहे की हे कसं जॉईन करायचं, पण अगदी सिम्पल आहे. तुम्ही फोटोमध्ये बघितलं ना तर तुम्हाला लगेच आयडिया येऊन जाईल की हे कसं जॉईंट करते. तर जे सेम पार्ट होते ते मी पहिले वेगवेगळे करून घेतले आणि त्यानुसार जॉईंट केलं. तर बघा अशा प्रकारे वरचा जो पोर्शन आहे ना तो छान असा एक पिंजऱ्याचा कसा पोर्शन असतो तसा तयार होतो आणि त्याच्यावरती छान असं क्यूट अशा 2 गोष्टी दिलेल्या आहेत. एक तर फूल दिलं आहे त्यांनी आणि एक चिमणीचा शेप दिला आहे. तर ते पण अगदी सुंदर दिसतं. म्हणजे तुमचं जे गार्डन असेल किंवा तुमची गॅलरी जरी असेल तरी तिथे अगदी मस्त कॉम्पॅक्ट असं हे फिट होणार आहे. तर बघा हे एक फुलाचा शेप होता, पण मला तो फुलाच्या शेपपेक्षा ना ही जी चिमणी दिली आहे ना ही खूप जास्त आवडली. खूप क्यूट दिसत होती ती लावल्यानंतर. आणि बघा आता ह्या ज्या आहेत ह्या सळ्या आहेत, तर ह्या सळ्या आपल्याला मध्ये मध्ये जॉईन करायच्या आहेत ज्याने त्याची हाईट वाढेल. तर हे आपण जशा वेली म्हणजे कशा आहेत ना खूप सगळीकडे पसरत जातात, ग्रिलवर पसरत जातात, कधी कधी आपल्या ग्रिलच्या खालीसुद्धा लोंबकळतात. म्हणजे एका माळ्याची झाडं दुसऱ्या माळ्यापर्यंत खाली पोचलेली दिसतात. पण तशा जेव्हा वेली वाढतात ना तर ते झाड तेवढं हेल्दी राहत नाही. तर त्याच्यामुळे झाड हेल्दी राहावं यासाठी आपल्याला कंटिन्युअसली त्याला थोडं थोडं कटिंग करत राहावं लागतं, त्याला शेपमध्ये ठेवावं लागतं. तेव्हाच त्याला प्रॉपर फुलं किंवा बाकीच्या गोष्टी छान येतात किंवा ते झाड आपलं छान हेल्दी दिसतं. तर म्हणून हे ऑप्शन मला अगदी आवडलं. तर मी म्हणजे मुद्दामून तुम्हाला दाखवते, कारण मी म्हटलं पहिले बघू की कसं येतं आहे. जर चांगलं आलं तरच मी तुमच्यासोबत शेअर करेन. जर मलाच चांगलं नाही वाटलं तर मी नक्कीच नसतं शेअर केलं असतं तुमच्यासोबत. मी पुन्हा एकदा हे ऑर्डर करणार आहे, कारण मला खूप आवडलं. माझ्याकडे जे खायच्या पानांचं झाड आहे तर त्याची पण वेल अगदी कुठे कुठेच चालली आहे. तर म्हणून तिथेसुद्धा मला हे लावायचं आहे. तर पहिले मी हे तुम्हाला लावून दाखवणार आहे की हे कसं दिसतं. तर बघा ह्याचे जवळपास 3 लेयर येतात. म्हणजे ह्या ज्या रिंग आहेत ना या 3 रिंग्स आहेत आणि 3 रिंग्स लावल्यानंतर बघा किती त्याची हाईट भरपूर वाढते. म्हणजे अगदी आपल्या वेलींना चढवण्यासाठी एकदम प्रॉपर हाईट आपल्याला मिळते. खूप उंचही नाही आणि अगदी बसकही नाही आहे. तर ग्रिल कशाना ग्रिल हेवी असतात, त्यापेक्षा हे खूप छान आहे, हलकंही आहे आणि मजबूत पण आहे. तर अशा प्रकारे बघा मी संपूर्ण हे कनेक्ट केलं व्यवस्थित आणि आता मी हे तुम्हाला ना झाडामध्येच डायरेक्ट लावून दाखवते की कशा प्रकारे लावायचं आहे. ह्याला साईडला हे जे छोटे छोटे असे अँगल्स दिलेत ना तर मला समजतच नव्हतं की हे कशाला दिलं आहे, फोल्ड करायचं आहे, काय करायचं आहे. तर नंतर मला लक्षात आलं की इथे आपण वेली लटकवू शकतो ज्या साईडने ग्रो करतात. तर हे आहे माझं गोकर्णाचं झाड, म्हणजे गोकर्णाची वेल, जे निळ्या रंगाचं अपराजिताचं जे फूल असतं ना त्याचं हे झाड आहे. तर बघा इथे अगदी इझिली आणि व्यवस्थित आपण हे झाडामध्ये लावू शकतो. अशा प्रकारे ज्या मोठ्या सळ्या येतात ना त्या सगळ्यात खाली लावायच्या, कारण त्या आपल्याला कुंडीच्या आतमध्ये प्रेस करायच्या असतात. तर ह्या झाडाला ऑलरेडी मी लाकडाच्या 3 साईडने असं जे पिंजरा बनवतो ना छोटासा तसा होता त्याच्या आतमध्ये, तर तो मी काढला नाही. बघा इथे तुम्हाला लाकडाच्या त्या छोट्या छोट्या दांड्या दिसत असतील, तर त्या मी काढल्या नाहीत. म्हटलं नंतर मी काढेन त्या, कारण त्याला पण आतमध्ये ना संपूर्ण वेलींनी वेटोळे घेतले होते. तर ते सोडायला पण जमत नव्हतं, म्हणजे सोडायला गेलं ना तर वेली तुटत होत्या. तर म्हणून मी सध्या ते तसंच ठेवलं आहे. नंतर जसे जसे हे वेली वाढत जातील ना तर तसं तसं मी ते काढून टाकेन. तर बघा अगदी व्यवस्थित परफेक्ट असं माझ्या कुंडीमध्ये बसलं आहे. आणि मी तुम्हाला म्हटलं की तुमच्याकडे 9 पेक्षा जास्त मोठी इंचाचीच तुम्हाला कुंडी याच्यासाठी लागेल.
तर अशा प्रकारे बघा आता ही वेल जी आहे ती आपण ह्याला गुंडाळून अशी ठेवली ना की ती जशी जशी वाढत जाईल ना तशी तशी ती त्या आपल्या स्टँडनुसार आकार घेत जाईल आणि दिसायलासुद्धा सुंदर दिसतं. तुमचं झाड पण खूप हेल्दी राहील आणि मस्त वाटतंय. तर मला तरी खूप आवडलं. तुम्हाला आवडलं असेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.